हॅलो नमस्कार, मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, मी घेऊन आली आज तुमच्यासाठी माझं ऑक्सिडाइज ज्वेलरी कलेक्शन. तर माझ्याकडे जास्त काही ऑक्सिडाइज ज्वेलरी नाही आहे, बट जी पण आहे ती थोडीशी कसं आहे आणि ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ नोटिफिकेशन बटन जे आहे ते प्लीज प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो पटकन बघू शकाल. तर चला मी सुरुवात करते. तुम्हाला दाखवते माझं फर्स्ट मंगळसूत्र जे ऑक्सिडाइजमध्ये आहे. तर ते असं छान चंद्रकोरमध्ये आहे. माझं याआधी एक मंगळसूत्र दाखवलं मी तुम्हाला चंद्रकोरमधलं, जे की गोल्डनमध्ये आहे आणि हे आहे ऑक्सिडाइजमध्ये. हे दोघे मी सोबतच घेतलेले होते, एक ऑक्सिडाइजचं आणि एक गोल्डनचं. हे सिल्वरमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. सेटिंग करावं लागतं त्याला. छान चंद्रकोरचं पॅटर्न आहे आणि त्याला असं हे मध्ये पिंक कलरचं स्टोन आहे, छान लटकन आहे त्याला. असं हे घातल्यानंतर खूप छान वाटतं. ऑक्सिडाइज ज्वेलरी ही सिल्वर साड्यांवर घालायची असते, म्हणजे ज्यांचे काठा सिल्वर असतात ते तुम्ही बघू शकताय. सेट करावं लागतं त्याला, कारण की हे जे चंद्रकोर आहेत ते लगेच उलटे पडतात आणि ते वन साईड डिझाईन असल्यामुळे त्याला दोन्ही साईडनी नाही हे घालता येत, वेअर करता येत. त्याला एकाच साईडनी घालावं लागतात. आणि हे त्याच्यावरचं छोटं मॅचिंग सेम आहे ते पण. बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय असं. आणि हे त्याच्यावरचे छोटेसे बारीक बारीक इयरिंग हे वेगळे आलेले आहे, म्हणजे दुसऱ्या याच्यावरचे, पण मी हे याच्यावरती घालते. छान वाटतात छोटेसे. याच्यावरती इयरिंग नाही आलेले दोघांवरती पण. त्याच्यानंतर माझं आहे दुसरं मंगळसूत्र जे मी तुम्हाला दाखवते आता. ते पण ऑक्सिडाइजमध्येच आहे आणि थोडंसं चंद्रकोरमधलंच आहे ते पण प्रकार, पण थोडा वेगळा प्रकार आहे तो. हे बऱ्यापैकी लांब आहे, म्हणजे तरी 30 सेंटीमीटर आहे. हे साडीवरती खूप छान वाटतं. तुम्हाला आता हे अर्धच दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण हे जेव्हा साडीवरती आपण घालतो तेव्हा खूप छान वाटतं. लॉंग येते ते. मला जास्त शॉर्ट मंगळसूत्र आवडत नाही, मी शक्यतो लॉंगवालेच घालते. जे साड्यांवरती लॉंगवाले मंगळसूत्र छान दिसतात, मी साड्यांवरती लॉंगच मंगळसूत्र घालते. आणि आपलं ड्रेसवर जीन्सवर वगैरे तर चालूनच जातात शॉर्ट मंगळसूत्र. तर हे आहे आपलं तिसरं मंगळसूत्र, जे की आहे चंद्रकोरमध्येच. त्याचं पॅटर्न जे आहे ते चंद्रकोर पॅटर्नमध्येच आहे, पण थोडंसं डिफरंट आहे हे पॅटर्न. तुम्ही बघू शकताय. हे असं ग्रीन आणि पिंक स्टोनमध्ये आहे आणि याला 3 म्हणजे चंद्रकोर आहेत ह्या. आणि याची हे साखळी जी आहे ती अशी मण्यांमध्ये आहे, गुंफलेली गोफ टाईप आहे ते. ह्याच्यावरती आपण हे पण मंगळसूत्र घालू शकतो, असं काही नाही आहे की तेच ते फक्त त्याच्यावरतीच घातलं पाहिजे. याच्यावरती आपण हे पण घालू शकतो. तुम्हाला इथे दिसत असेल. एक मिनिट, व्हिडिओमध्ये जरा अर्धच दिसत आहे आणि हे सगळे व्हिडिओ सनलाईटमध्ये शूट करते, त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओची लाईटिंग हे असू शकते, कारण की माझ्याकडे अजून लाईटिंग वगैरे काही प्रॉपर नाही आहे. असं आत्ताच आपलं चॅनल सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. खरं तर त्याच्यावरती हे पण आपण घालू शकतो असं. हे आहे माझं चौथं मंगळसूत्र. मी यात तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग असे दोघेही मंगळसूत्र दाखवते, जेणेकरून मला थोडंसं कसं आहे कलेक्शन, त्यामुळे डबल व्हिडिओ नाही करणार मी. बघू शकता तुम्ही. मी हे पण ह्याच्यावरती घालू शकते असं, या मंगळसूत्रावरती.
हे पण असं छान वाटेल. तुम्हाला फुल दिसत असेल की नाही माहीत नाही मला, शक्यतो नाहीच दिसणार फुलमध्ये. खूप छान वाटतं हे. आणि हे पण असं आपलं ठुशी पॅटर्नमधलं नाही, ठुशी पॅटर्न नाही हे, सॉरी, डोरलं पॅटर्नमध्ये. याला डोरलं पॅटर्न म्हणतात. सॉरी, मीच विसरून गेले होते त्याला काय म्हणतात. त्याला डोरलं पॅटर्न म्हणतात. याच्यावरती असं एक ग्रीन पण आहे आणि पिंक पण आहे आणि असं एक गोल आहे. हे डोरलं म्हणतात याला, डोरलं पॅटर्नमध्ये हे. त्यानंतर आहे माझ्याकडे एक असं नथीचं पॅन्डन आहे. याला अजून माझ्याकडे साखळ्या नाही आहेत, बघूया, घेऊया लवकरच याला साखळ्या. हे पॅन्डन मी घेऊन ठेवलं होतं फक्त. याच्यावरती अजून आता मला साखळ्या घ्यायच्या आहेत, घेईन मी लवकरच. त्यानंतर आहे माझ्याकडे हे असं मोराचं मंगळसूत्र. मोरामध्ये आहे हे मंगळसूत्र, म्हणजे याचं पॅन्डन असं मोराचं आहे. याला छान अशा 4 पदरी ऑक्सिडाईज साखळ्या आहेत याला. हे पण बऱ्यापैकी लांब आहे, म्हणजे 30 इंचच आहे हे, 32. त्याच्यावरती मॅचिंग इयरिंग्स पण आहेत. बघू शकता, छान असे झुमके टाईप आहे हे. असे इथे मोर आहे आणि इथे खाली असं झुमकं आहे याला. छान असे घुंगरू, पण हे घुंगरू वाजत नाही. छान असे छोटेसे मोराचे कानातले आहेत हे, जे एकदम याच्यावरती परफेक्ट मॅचिंग आहे. म्हणजे ते त्याच्यासोबतच आले. मी हे पॅन्डन घेतलं वेगळं आणि त्याच्यासोबत इयरिंग होते आणि साखळ्या घेऊन मी अशा लावलेल्या आहेत त्याला छान. हे मी मुंबईला असताना घेतलेलं आहे. मी बरीचशी शॉपिंग मुंबईला जे मार्केट लागतं स्टेशनच्या जवळ तिथूनच घेतलेलं आहे, जेणेकरून खूप स्वस्तही मिळतं आणि काय म्हणतात त्या लोकांचा पण तेवढाच धंदा होतो बिचाऱ्यांचा. ऑनलाईनचा तर सगळेच धंदा करतात, सगळेच त्यांना मोठं करतात. जे रोडवरती बसलेले असतात लोकल लोक, त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे की आपण त्यांच्याकडनं घ्यावं. आणि हे आहे माझं पुढचं मंगळसूत्र. हे वाटी मंगळसूत्र आहे, म्हणजे असे 2 वाट्या आहेत, असे छान फुलांचं डिझाईन आहे त्याच्यावरती. आणि हे पण बऱ्यापैकी लांब आहे. त्याला 2च साखळ्या लावल्या आहेत मी. हे पण मी पॅन्डन घेऊनच म्हणजे केलेलं होतं, पण हे फक्त पॅन्डन होतं, त्याच्यासोबत इयरिंग्स नाही आलेले मला. तुम्ही बघू शकताय, फुलाचं डिझाईन आहे आणि त्याला खाली अशी घुंगरं आहेत. हे थोडेसे वाजतात ते घुंगरं, जास्त नाही वाजत. हे पण ग्रीन आणि पिंक स्टोनमध्येच आहे. त्यानंतर आहे माझा एक छोटासा नेकलेस, चोकर, असा डॉलरमध्येच आहे तो. मी हा नेकलेस त्या मंगळसूत्रावर घालते, जे आत्ता दाखवलं मी तुम्हाला त्याच्यावरती घालते मी हा नेकलेस, जेणेकरून जाणार नाही. असंच बघा तुम्ही. आता याला जाऊ द्या, मी घालून नाही दाखवत. बघू शकताय तुम्ही, छान वाटतो हा खूप असा घातल्यानंतर. हे आणि हे मंगळसूत्र, म्हणजे हा नेकलेस आणि हे मंगळसूत्र असं खूप छान कॉम्बिनेशन होतं ह्या 2 गोष्टींचं. आणि ह्या नेकलेसवरचे हे छोटेसे कानातले. मला छोटे कानातले आधी आवडत नव्हते, पण जेव्हापासून मी स्टायलिंग करायला लागले, म्हणजे कशासोबत काय वेअर करायचं ते, तेव्हापासून मला कळायला लागलं की मोठ्या जेव्हा आपण घालतो लॉंग आणि गळ्याला चिटकून जेव्हा घालतो, तेव्हा लॉंग कानातले, लॉंग इयरिंग अजिबात चांगलं दिसत नाही. ते खूप बल्की आणि खूप असं एकासोबत जास्त वस्तू घातलेल्या आहे लगेच वाटतं. आणि हा आपला मानेचा जो स्पेस असतो तो अजिबात दिसत नाही, सगळं गच्च होऊन जातं मानेला. त्याच्यासाठी जेव्हा आपण गळ्याच्या भोवती काही घालू हेवी, तर तेव्हा शॉर्ट इयरिंग घालायचं, जेणेकरून आपलं नेकलेस किंवा जे पण आपण घातलेलं आहे गळ्यातलं ते शो होईल चांगलं. त्याच्यानंतर पुढचा आहे असा हा चंद्रकोर हार माझा. हा खरं तर आपलं जो
काय म्हणतात त्याला, कोल्हापुरी साज असतो ना तसा आहे हा. हा असं छोट्यावरती चंद्रकोर आहे आणि याच्याच खाली असा हा चंद्रकोरवाला कोल्हापुरी साज आहे. तुम्ही बघू शकताय. हा असा लॉंग घालायचा ॲक्च्युली, मी थोडंसं वरती घेतलं त्याला. आणि याच्यामध्ये तुम्ही एखादं इथं मंगळसूत्र घालू शकताय किंवा असं लॉंगवालं मंगळसूत्र घालू शकताय. हे या चंद्रकोर मंगळसूत्रासोबत खूप छान वाटतं. हा या चंद्रकोर मंगळसूत्रासोबत खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही. असं तुम्ही फक्त एकच घालू शकताय, हे आणि हे घालू शकताय किंवा तिघंही घालू शकताय किंवा याच्यासोबत आणखीन एक पण घालू शकताय मध्ये, जर तुम्हाला वरती आवडत असेल तर. जर तुम्हाला इथपर्यंत असं काही आवडत असेल तर तुम्ही असं चारही घालू शकता. तर याच्यावरती शक्यतो मी सांगितलं त्याप्रमाणे छोटेसे बारीक कानातले घालायचे, तर हे घालू शकता तुम्ही असे नाजूकशे, किंवा हे जे मी तुम्हाला दाखवले आधी त्याच्यावरचे असे छान. आता तुम्ही बघा, मी इतकं हे हेवी घातलं आहे आणि जर परत असे मोठे जाड कानातले घातले बल्कि एकदम, आता माझ्याकडे नाही इथे दाखवायला, हेच दाखवते मी तुम्हाला, तरी हे सूट होतात याच्यावरती, पण हे जास्त सूट होतील यावरती. तुम्ही बघू शकता हे छोटेसे जास्त सूट होतील यावरती. तर याच ठिकाणी मी आणखी मोठे असे छान लोंबते बाहुबली टाईप वगैरे कानातले घातले तर ते अजिबात सूट नाही होणार. त्याच्यामुळे शॉर्टच घालायचे अशा याच्यावरती. हे स्टायलिंगचे नियम आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल ही काय सांगत असते, दरवेळेस शॉर्ट कानातले घालायचे, शॉर्ट कानातले घालायचे. खरं तर हा स्टायलिंगचा नियम आहे. तुम्हाला जसं वाटतं ना की आपण पण इतरांनी घातल्यावरती किती छान वाटतं ते, आणि आपण घातल्यानंतर असं का बरं वाटतं, तर त्याचं कारण हेच असतं की कोणत्या गोष्टीसोबत कोणती स्टाईल करायची ते आपण कधी कधी विसरून जातो. आपल्याला वाटतं की तिने घातलं मग आपण पण घातलं पाहिजे, ते आपल्याला छान वाटेल, पण तसं नाही होत ते शक्यतो. हे आहे म्हणजे पैंजण, ऑक्सिडाइज पैंजण आहे हे. छान याला मस्त असं हुक आहे आणि हे असे छान झुमरवाले आहेत. पाच याला छान छोटे छोटे झुमर आहेत आणि हे मणी आहेत, हे वाजत नाही, याला आवाज नाही आहे. हे तुम्ही असं काय म्हणते ते कानाला असं लावतात, वेल स्टड्स टाईप पण घालू शकताय जर घालायचं असेल, किंवा ॲज अ ब्रेसलेट म्हणून पण घालू शकताय तुम्ही. एकच घालायचं असेल असं हातामध्ये, ॲज अ ब्रेसलेट म्हणून पण घालू शकता, किंवा असं काहीच नाही तर असेल ते एक छान शो म्हणून बाजूबंद पण घालू शकताय तुम्ही, असं आवडत असेल तर. छान वाटतं हे असं. त्याच्यानंतर हे आहे माझे वाळा, हा पण पायातच घालायचा आहे. छान वाटतं. हा थोडंसं वाजतं, हे जास्त नाही वाजत. इथे असं त्याला लॉक करायचं आहे घातल्यानंतर पायामध्ये. छान गोल त्याला घुंगरं आहेत पूर्ण, आणि हे लाल मणी आहेत मध्ये मध्ये, लाल आणि ग्रीन कलरचे असे. हे आणि हे असं सोबत घालायचं आहे ॲक्च्युली. हे असं वरती येतं थोडंसं आणि हे त्याच्या खाली घालायचं आहे. हे पण ॲज अ तुम्ही कडं म्हणतो खूप मोठं होईल, बाजूबंद म्हणून पण घालू शकताय. छान वाटतं ते घातल्यानंतर. त्यानंतर ही आहे माझी एक रिंग जी मोराची आहे, आणि मी हे सगळं स्टेशनवरती घेतलेलं, त्याच्यामुळे मला हे खूप स्वस्त मिळालं. ही रिंग तर काहीतरी 30 रुपयाला का 40 रुपयालाच घेतली ही मी, आणि हे असं 50 रुपये 100 रुपये असंच मिळतात ह्या सगळ्या गोष्टी. हे मंगळसूत्रसुद्धा अगदी म्हणजे 100-150 रुपयालाच मिळतात हे मंगळसूत्रसुद्धा तिकडे, जास्त महाग नाही मिळत स्टेशनवरती. त्यानंतर हे आहे माझं बेलपान मंगळसूत्र. मी तुम्हाला एक छोट्यातलं यातलं गोल्डनमध्ये दाखवलेलं आहे बेलपान मंगळसूत्र.
त्यातलं हे ऑक्सिडाईजमध्ये आहे बेलपान. हे लॉंग आहे. आणि त्याच्यावरती मॅचिंग त्याचंच हे छोटंसं बेलपान मंगळसूत्र. हे छोट्यातलं आहे वरचं. सेम आहे दोघांचे पॅन्डल, फक्त साईज छोटी मोठी आहे. साईज फक्त छोटी मोठी आहे त्याची थोडीशी. आणि त्याच्यावरचंच मॅचिंग हे बेलपान ठुशी. ही बेलपान ठुशी आहे, नेकलेस नाही आहे. हा ठुशी आहे. ही हा ठुशीचा प्रकार आहे. असं इथे वरती घालायचं आहे. हा याच्यावरती इयरिंग नाही आहे छोटीशी. हे ठुशीवरती आलेले इयरिंग आहेत छोटेसे एकदम. छान वाटतं त्याच्यासोबत. हे सगळं एकाच सारखं तुम्ही बघू शकताय की ठुशी, शॉर्ट मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र तिघं एकाच साईजचे आपले असे. याच्यावरती तुम्ही ना हे मंगळसूत्र पण घालू शकता. ह्या ठुशीवरती हे मंगळसूत्र पण याच्यावरती घालू शकतात. खूप छान वाटतं, कारण की यात पण अशी 3 पानं असतात बेलपानमध्ये आणि याच्यात पण हे 3 चंद्रकोर आहेत. तर हे ह्या ठुशीवरती हे मंगळसूत्र पण घालू शकतात. असं काही कंपल्सरी नाही की हेच घातलं पाहिजे, पण हे याच्यावरती जास्त छान वाटतं म्हणून मी शक्यतो याच्यावरतीच घालते हे. आणि हे काळ्या साड्यांवरती खूप सुंदर दिसतं. जेव्हा आपण ब्लॅक साड्या घालतो ना, ब्लॅक साड्यांवरती ऑक्सिडाईज ज्वेलरी खूप उठून दिसते, अशी खूप क्लासी वाटते एकदम. त्याच्यानंतर आहे माझ्याकडं हे एक असं चंद्रकोर मंगळसूत्र. यातलं माझ्याकडं गोल्डन पण होतं, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी हे आणि ते गोल्डन सोबतच घेतलेले. हे मी फेसबुकवरून घेतलेलं आहे. त्यांचं नाव वगैरे मला आठवत नाही आहे. याला बरेच दिवस झाले, साधारण 2-2.5 वर्ष होऊन गेले असतील. असं पिंक स्टोन आहे आणि व्हाईट मोती आहे याला. आणि याच्यावरचे छोटेसेच इयरिंग आहेत. आत्ता होते इथे सेम याच्यावरची मॅचिंग इयरिंग आहेत तिथे. असेच पिंक स्टोन आहे छोटासा, व्हाईट मोती आहेत. पूर्ण भरगतचं चंद्रकोरचं आहे हे. याच्यावरती तुम्ही ना हे वाला पण घालू शकता. हा साज जो आत्ता मी तुम्हाला दाखवलं होता चंद्रकोरचा कोल्हापुरी साज, हा पण घालू शकता तुम्ही याच्यावरती. छान. पण हा साज याला जास्त सूट नाही होत, कारण की याच्यामध्ये ग्रीन स्टोन आहेत आणि याच्यामध्ये ग्रीन स्टोन नाही आहेत एक पण. तर मी याच्यावरती ना ही अशी ठुशी घालते. ही ठुशी घालते मी याच्यावरती. जाड ठुशी आहे ही, थोडीशी ऑक्सिडाईजमध्ये. ही ठुशी ह्या मंगळसूत्रावरती खूप उठून दिसते. आणि हे छोटेसे इयरिंग पण जातात ह्या ठुशीवरती, जास्त मोठं नाही वाटत असं. ही आहे माझी ऑक्सिडाईजमधली ठुशी. याला खाली अशी इथे मणी आहेत आणि खूप जाड आहे, साधारण 1 इंचापर्यंत तरी आहे, बघू शकता तुम्ही. जी नाही त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे नथ नाही आहे ऑक्सिडाईजच्या जास्त, एकच नथ आहे इतकी. आणि रिंग 2-3 आहेत माझ्याकडे. ही एक नथ आहे फक्त. आणि ही अशी एडी स्टोनमध्ये ऑक्सिडाईजची रिंग आहे. आणि ही एक रिंग आहे ऑक्सिडाईजची, एडीमध्येच आहे ती पण छोटीशी. खूप छान वाटतं हे जेव्हा आपण घालतो तेव्हा. अशा छोट्या छोट्या नाजूक नाजूक गोष्टी जेव्हा आपण एकासोबत घालतो तेव्हा खूप छान वाटतात त्या. त्यानंतर हे आहे माझं, त्याला काय म्हणतात माहीत नाही मला ह्या पॅन्डलला. तर
असं तावीजसारखं आहे, हे तावीजसारखं दिसतं आणि हे वाजतं, छान असा आवाज येतो त्याचा, तुम्ही बघू शकता. हे छान असं जाड गुंफलेलं आहे, 2, 4, 6, 8 पदरं आहेत याचे, जाड गुंफलेलं आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा आपण खणाच्या साड्या, नऊवारी साड्या घालतो ना, तेव्हा हे असे खूप छान वाटतात. ब्लॅकवाला कॉटनच्या साड्यांवरती सुद्धा ही ज्वेलरी खूप छान जाते. आज बघा मी ब्लॅक घातलेले आहे, ब्लॅकवरतीच हे किती उठून दिसते. पण टॉपचा गळा छोटा असल्यामुळे एवढं शो नाही होणार ते. पण जेव्हा आपण साडी घालतो तेव्हा ब्लाऊजचा गळा थोडा मोठा असतो, साधारण गोल असतो, तर तेव्हा खूप छान वाटतं. त्यानंतर हे आहे माझ्याकडे एक ठुशी मंगळसूत्र. हे तर माझ्याकडं गोल्डन पण आहे, ऑक्सिडाइज पण आहे. ठुशी मंगळसूत्र हे पण तुम्ही कोणत्या पण मंगळसूत्रासोबत जोडी लावू शकता त्याची. त्यानंतर हे आहे थोडंसं आपलं वेस्टर्न कलेक्शन. की जेव्हा आपण वन पीस वगैरे घालतो, चिकनकारीचा तेल, त्याच्यावरती हे छान वाटतं. असे जेव्हा आपल्याला काहीच घालायचं नसतं, मंगळसूत्र नाही घालायचं आहे आणि छान असं आपण काय म्हणतात ट्रेडिशनल ड्रेस वगैरे घातलेला आहे, वन पीस म्हणा, फ्रॉक म्हणा किंवा कुर्ती, त्याच्यावरती हे घालू शकतो आपण. मी पण माझ्याकडे एक व्हाईट कलरचा चिकनकरीचा कुर्ता आहे, त्याच्यावरती घातलेला आहे, घालते मी शक्यतो. आणि मी जेव्हा आम्ही पचमढीला गेलो होतो तेव्हा तिथे घेतलेला आहे. पण काहीतरी साधारण 150च्या आसपासच घेतलेला आहे मी, पचमढीला घेतलेला होता मी. आणि एक घेतलं होतं त्याच्यासोबत, असे 2 घेतले होते मी. माझ्याकडं वेस्टर्नमध्ये हे 2च आहेत सध्या. असं क्रिस्टलमध्ये आहेत आणि हे असे ग्रे कलरचे स्क्वेअरमध्ये मणी आहेत. अगेन इथे क्रिस्टल आहेत, खाली इथे छान हे लटकन आहे ना, एकदम नाजूक त्याची साखळी आहे. खूप छान वाटतात हे जेव्हा आपण असं ट्रेडिशनल ड्रेस घालतो किंवा आपल्याला जीन्स घातली आहे, त्याच्यावरती छान टॉप घालायचं आहे आणि काय घालायचं आहे कळत नाही, ऑक्सिडाईजमध्ये काय घालायचं, तर हे छान वाटतात. असे लॉंग पण आहे, ट्रेडिशनल वेस्टर्न पण आहे आणि जास्त हेवी पण नाही आहे. आणि कलर पण त्याचे एकदम असे लाईट असल्यामुळे ते डार्क कपड्यांवरती पण चालून जातात. नंतर माझ्याकडे हे आहेत छोटे छोटे नेकलेस, हे गोल्डनमध्ये आहेत आणि स्टोनमध्ये आहेत. हे छोटेसे हे नेकलेस म्हणून पण घालू शकतो आपण आणि ॲज अ बाजूबंद म्हणून पण घालू शकतो. तुम्ही बघू शकता, म्हणजे 2 in 1 याचा उपयोग होतो. ब्रेसलेट म्हणून जरी घालायचं असलं तरी याचा उपयोग होतो, कारण की आहेच त्याची इथपर्यंत अशी शॉर्टमध्ये. हे शक्यतो मी माझ्या मुलीला घालते आता, कारण की आता कुंदनचे तिला छान वाटतात असे जे फ्रॉक आहेत, वन पीस आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर एक नेकलेस आहे, बघू शकता, तिला हे खूप छान वाटतात. अगेन पण तुम्ही बाजूबंद म्हणून घालू शकता असा छान, किंवा ब्रेसलेट म्हणून पण घालू शकतात. ब्रेसलेट म्हणून थोडा मोठा होतो, घालू शकता, मी असं सांगते तुम्हाला, मी घालते कधी कधी त्याला. त्यानंतर हे आहेत माझे पैंजणच आहेत, हे कुंदनमध्ये. ही ज्वेलरी ठेवलेली होती, म्हणजे फक्त एकच पाऊच याच्यात ठेवलेला होता. हे असे कुंदनचे पैंजण आहेत हे. आणि हे आहे एक ऑक्सिडाइज एडीचं ब्रेसलेट. हे ब्रेसलेटच आहे, पण ते माझ्या मुलीला मी बाजूबंद म्हणून घालते, तिला ते बरोबर येतं बाजूबंद म्हणून. जेव्हा तिला ऑक्सिडाइज मला काही घालायचं असतं तेव्हा मी हे घालते तिच्या ऑक्सिडाइज याच्यासोबत.
बाजूबंद म्हणायचं. छोटासा हात आहे तिचा, भरपूर वाहून जातात तिला ते. त्यानंतर हे आहे छोटेसे असे टॉप्स मंगळसूत्रावरचे. मी तुम्हाला एक पॅन्डल दाखवलं होतं ना आता, हे पॅन्डल. तर याच्यावरचे आहेत हे इयरिंग. अजून आता मला भेटलेलं नाही याला साखळी, फक्त एकच बाकी आता साखळी लावायचं. मी लावून घेईल याला आणि लवकरच याला पण कशाच्या सोबत तरी घालेल आणि फोटो टाकेल त्याचे. हे होतं माझं छोटंसं ऑक्सिडाइज ज्वेलरी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर सबस्क्राईब करून जा. बाय.